छत्तीसगडमधील हसदेव अरण्याच्या जंगलतोडीचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत असल्याचे चित्र पाहायला मिळते. कोळसा आणि लोह खनिज उत्खननासाठी हसदेव परिसरातील मोठ्या प्रमाणावरील जंगलतोडीनंतर वन्यजीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम झाल्याची चर्चा आहे. विशेषतः हत्तींचे कळप आपल्या पारंपरिक मार्गांपासून दूर जाऊन नवीन क्षेत्रांमध्ये स्थलांतर करत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 2 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात हत्तींच्या कळपाने अनेक भागांत वावर केला. या काळात शेतीचे नुकसान, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आणि वन विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. आता हेच हत्ती चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. सुमारे 20 हत्तींचा एक कळप सावली वनकरी क्षेत्रात शिरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या खरीप हंगामाच्या कामांना वेग आला आहे. अनेक शेतकरी सकाळी लवकर आणि रात्री उशिरापर्यंत शेतात काम करत आहेत. अशा परिस्थितीत हत्तींचा वावर वाढल्यास मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात आहे. मात्र नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. हत्ती दिसल्यास त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये आणि तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. विकासासाठी जंगलांची होणारी तोड आणि त्यातून निर्माण होणारे पर्यावरणीय परिणाम याचा फटका नेमका कोणाला बसत आहे? हसदेवपासून गडचिरोलीपर्यंत आणि आता चंद्रपूरपर्यंत पोहोचलेल्या हत्तींचा हा प्रवास निसर्गाचा इशारा तर नाही ना? याकडे आता संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.